राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू. मला असं वाटतं की हा तुम्हा सगळ्यांचा आग्रह हा योग्य आग्रह असल्यामुळं त्यांना याबद्दलचा निर्णय घ्यावा लागेल आणि त्या संबंधाची आग्रही भूमिका मी आणि आमच्या सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी घेतली जाईल. ज्यावेळेला तुमच्याकडे यायचा निर्णय झाला मला सूचना आली. निलेश लंके माझ्याकडे आले होते. म्हणजे काय कळलं ते सांगितलं किंवा माझा फाळणे तालुका माझा मतदारसंघ फाळण्याचं वैशिष्ट्य हे की शिक्षकांची संख्या जास्त आहे. काही गावं अशी असतात की तिथे शिक्षक जास्त असतात आणि त्यांनी सांगितलं की शिक्षक आज उन्हाळ्याचा पावसाचा विचार न करता संघर्षाला बसला असेल तर त्या ठिकाणी आपण गेलंच पाहिजे. मी जाणार आहे ते सांगितलं की मी येतो आणि त्यासाठी जे जे काही करायचं असेल त्याच्यात तुम्हा लोकांच्या खांद्याला खांदा लावून मी या ठिकाणी सहकार्य करायला तयार आहे. ही भूमिका त्यांनी केली. त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण अपेक्षा करूया की लवकरात लवकर आज उद्या या संबंधीची तरतूद ही करून आज उद्या काय आज बैठक आहे. बैठकीत निर्णय झाल्याच्या नंतर जिराद करायला अर्थ खात्याकडे जावं लागतं, सामान्य प्रशासनाकडे जावं लागतं. त्याच्यासाठी थोडा वेळ गेला तर म्हणून आणखी 1 दिवसापेक्षा जास्त नाही. या 1 दिवसाच्या आतच हे करावं यासाठीच मी हा शब्द त्या ठिकाणी वापरला. तुम्ही काही चिंता करू नका. प्रशासनाचं मला थोडं समजतं. आयुष्यामध्ये आज महाराष्ट्राची विधानसभा महाराष्ट्राची विधान परिषद देशाची लोकसभा आणि देशाची राज्यसभा या सगळ्या संस्थेमध्ये गेले 56 वर्ष मी स्वतःच आहे आणि त्यामुळे या प्रशासनाच्या संबंधी तुम्ही काही चिंता करू नका. कसा निर्णय घ्यायचा असतो, कशी तरतूद आणायची असते आणि तुम्हाला ती कशी द्यायची असते ते मला कुणी शिकवायची गरज नाही. ते फारच पडेल यासाठी आमचा आग्रह नाही. एवढं समजू आणि आपल्याला लागेल. धन्यवाद पवार साहेब. सगळ्या शिक्षकांनी कोणतीही काळजी करू नका. आता बाण तीरातून सुटलेला आहे. डायरेक्ट उद्यान भवनात जाऊन लागणार आहे आणि पवार साहेब आम्हाला पूर्ण विश्वास आहे की काही होऊ दे परंतु हितनं घेतल्याशिवाय साहेब आम्ही उठणार नाही आणि तुम्ही निश्चित तुमचा निरोप वरती पोहोचेल लगेच. ओके धन्यवाद. आम्ही निर्णय साहेब किती संकट येऊ देत परंतु जो पण निर्णय होत नाही तिथला एकही आमच्या बांधव शिक्षक बंधू भगिनी जागचा हलणार नाही. किती संकट येऊ देत. आपण आलात आणि इथं रात्री साहेब रात्री सगळ्या आमच्या महिला भगिनी याच ठिकाणी झोपलेल्या होत्या. दादा पण होते. दादा जवळजवळ 2 वाजेपर्यंत झोपले नाहीत. 2 वाजता झोपले आणि परत 4ला आवरून परत इथे येऊन बसले. म्हणजे काम कसं करायचं असतं हे दादानी शिकवलंय आणि निश्चित आम्हाला ठाम विश्वास आहे की आज तुम्ही आलात.